निमित्त उपस्थित झालेले आपण सर्व वारकरी, जे विचाराने वारकरी, किडे टोपी माळा देवाची गाभाळे जरी तुमच्या अंगावर नसली तरी माझ्या दृष्टीने तुम्ही खूप जय, कारण तुम्ही हे विचार श्रवण करण्याकरता आलात आणि अशा आपल्या उपस्थितीचा अपेक्षापद ज्यांनी स्वीकारलं ते महाराष्ट्राचे आदरणीय व्यक्तिमत्व. आम्ही काही व्यक्तिमत्व पाहिली पूर्वी, बाळासाहेब भारते काही अशी माणसं पाहिली प्रत्यक्ष. आता तशी माणसं कुठे आहेत तर आम्हाला अशी दिसतात. आज योगायोगाने बाबळे माऊली बद्दल त्यांचं फार ऐकायचं आणि आमचे जे कट्टर आहे ते तुमची फार चर्चा करतात, आम्ही त्याच्यात आणि एक कसा असावं व्यक्ती, म्हणजे एक प्रवाही प्रबोधन कसं असावं त्याचं एक महाराष्ट्रातलं अद्वितीय उदाहरण म्हणजे बाबळे महाराज आहे. विशेषतः जी वारकरी परंपरा आहे ही तळागाळातल्या माणसाला समतामूलक सर्वसमावेशक अशी जी विचारधारा आहे आणि त्या विचारधारेचा मुख्य कार्यक्षेत्र त्यांचं आहे. वर्णश्रेष्ठ नाही, कारण वर्णश्रेष्ठाचा अपवादही नाही वारकरी संप्रदाय. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करोणी वेश्याही, म्हणजे तिथं चारित्र्य स्त्रीला जे सध्या जे अपमानित करण्याचं हे आहे ते सुद्धा त्यांना सुद्धा अधिकार आहे, असा हा वारकरी संप्रदाय आहे. आणि त्या वारकरी संप्रदायाचं प्रवाही प्रबोधन करणारी व्यक्ती आज मला गौरी गुरुजींना असं म्हणावंसं वाटत होतं की नको आज ऊन आहे, मला शक्य नाही आणि मी टाळतो कार्यक्रम, परंतु या सर्व मंडळीचं दर्शन होईल आणि असं मला वाटतं की मी जर आलो नसतो कदाचित फार मोठी चूक झाली असती. बाबळे महाराज ऐकायला मिळाले आणि ऐकतच राहावं असं वाटलं की असं वाटलं की घड्याळचे काटे जरा थांबावे, म्हणजे दोनचा कार्यक्रम होऊ नये. आणि मी आमचे पुरंदरवाडकर महाराज आहेत, त्यांचं तुम्ही ऐकलंच प्रबोधन, काही वाद नाही. श्याम सुंदर महाराज सगळे त्यांच्यावर आता सध्या दगड मारत आहेत, म्हणजे आमच्या संप्रदायातूनही मारतात आणि बाहेरूनही मारतात आणि त्यांना हे ठरवलंय आम्ही अर्बन नक्सल ते यादीमध्ये ब्लॅकलिस्ट मध्ये. आणि परंतु ती व्यक्ती या सगळ्याला न घाबरता हे काम करते. तसंच अनेक माणसं आहेत आमचे, देवरामजी कोठारे समोर बसले, या माणसाचा परिचय फार लोकांना माहित नाही, पण जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, अशी त्यांची अवस्था आहे. ही व्यक्ती कुठल्या मला मी जेव्हा ऐकतो, जी गावाची नावं ऐकली नाही, त्या गुजरातच्या बॉर्डरचं गाव, याच्या गाव, आदिवासीचं गाव, त्या शाळेत जायचं, त्या मुलांना मदत करायची, पुन्हा काही नाही, पुन्हा निवडणुकीला उभं राहायचं नाही, कोणाला मत मागायचं नाही, पुन्हा आपली वर्ण सत्ताही आणायची नाही, त्याचाही भाग नाही, ते स्वतंत्र काम करत राहतात. अशी माणसं आहेत. मुबारक शेख सारखे आज उपस्थिती देते, जी व्यक्ती बरेच वर्ष काम करते. वारे साहेबांचं ऐकायला मिळालं आणि गोगरी गुरुजींनी जे काही आयोजित केलंय त्यांचं फार चिकाटीने आयोजित केलंय, कारण पुणे शहरात आणि वारकऱ्याची परिषद आयोजित करणं ही या पेठेत करणं परंतु त्यांनी केलं. मला जरा शंका आली होती की म्हटलं ते आपल्या तिकडे तिघी धानोरीला वगैरे केलं तर काय हरकत नाही, आपली सगळे भरली, परंतु इथेही सर्व समाज आला. महाराज आता बाबळे महाराज, मी जो एक तुमचा अनुभव सांगतो माझा, की मी पाठशाळेत असताना मी असा विद्यार्थी आहे जन्मापासून पहिले संत वाङ्मय लोहिया महाराजांच्या हाताखाली, त्यानंतर संस्कृत पाठशाळेत, संस्कृत विद्यालय ऋषिकेश, नंतर दिल्ली काशी, मी एक तसा व्यवसायाने शिक्षक आहे. परंतु कट्टर याच्यातून मी आलो, मी मनुस्मृतीचे सगळे श्लोक पाठ केले. पण जेव्हा कळलं आणि मला अभिमानही वाटायचा की मला षडदर्शन माहित आहे, मला वेदांग षडांग माहित आहे आणि थोडा अहंकार पण होता. पण तुकाराम महाराज वाटलं, तुका म्हणे नरकी गोवी अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठ. ते ऐकल्यावर म्हटलं तुकाराम महाराजांचं बरोबर आहे का, याचा ताठा काय उपयोगाचा नाही, आपल्याला याच्यात जाण्यात काय अर्थ, बाहेर पडलं पाहिजे. आणि त्यावेळेस अशी काही माणसं भेटली की एक आमच्या पूर्वी त्यांचं नाव बाबा रामवर्धन साहेबजी, वैरागी वैष्णव रामानंदी वैष्णव संप्रदायाचे साधू मोठे, पण ते मूळ
कोकणस्थ होते महाराष्ट्रात. तर ते अत्यंत अभ्यासू विद्वान, म्हणजे इकडे MSc झाल्यानंतर ते वैरागी झाले. आणि ते म्हणायचे, तर त्यावेळेस एकदा असं माझं भाषण झालं, मला वाटलं त्यांच्यासमोर बोलताना प्रमाण देऊन ते म्हणायचे, किती दिवस 5000 वर्षापूर्वी सांगणार होता, काळ कुठं गेला, लोकांचं काय चाललंय, इथं अन्न मिळेना खायला, कुपोषण चाललंय, काय काय होतं इथं, दंगले हे आता याच्यावर बोला. आणि मला ते पटलं. त्यांनी दुसरं एक सांगितलं आम्ही त्याच्यात, की ज्या वेदशास्त्राला तू पवित्र मानतो, वेद स्मृती स्मृती पुराणाला तू पवित्र मानतो, ते खरं आहे का नाही म्हटलं मानतो. हा त्याचा अभिमान पण आहे. तू कोण आहे जाती? मी त्यांना सांगितलं मी मराठा आहे. म्हणजे तू शूद्र आहेस. वेदशास्त्र पुराण पवित्र मानतो तू त्यांना, पण ते तुला अपवित्र मानतात. ही मूर्खता आहे की ज्या धर्मशास्त्राला तुम्ही पवित्र मानता ते धर्मशास्त्र बाजू तुम्हाला काय मानताय? अपवित्र. ते म्हटले तुला तरी शूद्र मानतं, पण काय काय तर मला असे सापडले अंत्य चांडाळ पाप योनी, ते सुद्धा त्याची स्तुती करतात. तर ते म्हटले हे जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत संतांचा विचार सुद्धा व्यर्थ आहे. तुम्हाला हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे. कारण आता कीर्तनामध्ये आम्ही जातात त्यांनी हे त्याला पाठ करायला लावायचं, ते पाठ करायला लावायचं, त्याचे संत संहिता उच्चारण द्या, हे करा, तर ते सगळं व्हायचं. पण नंतर मला हे जाणवलं की नाही, संतांच्या विचारापलीकडे कीर्तनात विषय नको. आणि दुसरा असा आहे, प्रभावी प्रबोधन करायचं असेल तर स्वयं प्रज्ञा पाहिजे, ती तुमच्याशी तुमच्याकडे आहे, हे या काळानुरूप प्रबोधन व्हायला पाहिजे, तरच आपण काही समाजाला करता करू शकू. कारण तुमच्या मला असं कळलं की एक आमच्या संस्थेचे ट्रस्टी महाराज नाव घेतले, ते 60,000 रुपये घेतले हा कीर्तन. आणि घेतल्यानंतर 1.5 तास बोलायच्या अगोदर त्यांचं ठरलेलं असतं, चाल अर्धा तास गुणा बंद झाली, नंतर अर्धा तास त्यांनी कीर्तन आयोजित केलंय, हा त्याची स्तुती करावी लागते. मग हा ते मग वीट भरती कारखानदार सो हात भरती कारखाना ती स्तुती करावी लागते, त्याच्यात वेळ जातो. थोडं काय होतं काय नाही तर पुन्हा लगेच पुन्हा दुसरं भजन येतं. बघ हारबीर तुकाराम महाराज म्हटले, भुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, हे 1.25 मन फुलाचे माळ, आणि भुका लावून झाकून जावेपर्यंत वरून पाऊस. तो एक विधी होतो, बराच वेळ 10 मिनिटं चालतो तो. ते हार घालणारे सुद्धा ते पुढारी असतात, हे आले यांच्या हस्ते हात, त्याच्या हस्ते हात. एक गरीबाच्या लग्नात असताना आहेर रूपी रामरावचा फुलपात्र, शामरावची वाटी ती जाहीर करतात, तसे ते हार घालणारे नाव जाहीर करतात. आणि त्यात पुन्हा VIP असतील तर मला बऱ्याचदा असा अनुभव येतो, थोडं सांगा कीर्तन करायला बरं का आपलं नाव घ्या. तर ते काही म्हणायचे, मी बाबाला म्हटलं मोठ्या गड्या असं म्हणतात नाव घ्या, मोठे बाबा होते तर ते म्हणायचे याची बायको नाव घेईना. पण ते म्हटले कीर्तनकार घेईल, जर त्यांनी सांगितलं याच्याकडे कार्यक्रम असतो तुला तारीख मिळणार आहे, ते 2 वेळा नाव घेऊ. तर हा जो सगळा प्रकार आहे, तर आजही जी धर्माबद्दलची जी बहुजनांची स्थिती आहे ती उलट्या दिशेने आम्ही आता घेऊन चालतो. आळंदीमध्ये साखरे महाराज मठ स्थापन झाला, विचार सागर आला, वृत्ती प्रभाकर आला, सगळे ग्रंथ आले. आणि असं वाटायला लागलं का संत वाङ्मयाशी त्याचा काही संबंध नाही. संतांचा वेदांत जो आहे, हरी हा व्यापक सर्वगत, तो जगत मिथ्या मानत नाही. शंकराचार्य म्हणतात ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, हे जग मिथ्या आहे. इथंच सुरुवात होती त्याची, हा फार तिकडे जात नाही. तर असा विषय आहे. आणि आज संप्रदायातला जो कीर्तनकार वर्ग आहे त्याला हा दृष्टिकोन आता नाही. मग त्यात 2 वर्ग पडले. एक तर तिकडून काही मिळतंय, मान मरतात, मासिक वगैरे, तर मनुवादाचं कीर्तनात मांडणी करणं एक भाग आहे. दुसरा भाग आहे विनोदाचार्य. ते आचार्य म्हटले ना, ते की आचार्य ही पदवी अशी आहे की आपण MA ला ती पदवी आपलं सर्टिफिकेट करतो ना, MA मराठीत आचार्य, किंवा काशी विद्यापीठात पहिल्यांदा सुरुवात आहे. विश्व हिंदू परिषद नाही, काशी विद्यापीठाने सुरू केली. त्यावेळेस त्यांनी ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा तो अभ्यासक्रम आताही आहे. आता तो संस्कृत विश्वविद्यालयाचा शास्त्री नंतर 3 वर्षाचा एका विषयाचा वेदांत असेल तर त्याला आचार्य म्हणतात. पण वारकरी संप्रदायामध्ये मात्र सर्व हरिभक्तीपर आहे.
आणि मेल्यानंतर वैकुंठवासी, दोनच उपाधी लावायची. ही तिसरी उपाधी लावायची नाही. नाथ महाराजांनी त्याच्यावर एक स्वतंत्र अभंग केले की नाही. तुकाराम महाराजांनी एका शब्दात सांगितलं की आम्ही किंकर संतांचे दास नको, आम्हाला संत पदवी वारकरी संप्रदायात लावायचे नाही. माझा एक निषेध आहे. मृत्यूनंतरही लावायचे नाही. तुकाराम जसं शीख संप्रदायामध्ये गुरु गोविंद सिंहानंतर कोणी गुरुच नाही, सर्व शिष्य, तसे वारकरी संप्रदायात जगद्गुरु तुकाराम महाराजांनंतर कुणीही संत नाही. बहिणाबाई आणि निळोबाराय हे दोन जरी त्यांचे शिष्य मानले गेले, रामेश्वर भट्टे तिसरे मानले गेले, परंतु यांना निष्ठावंत पूर्वीचे वारकरी व्यंकट स्वामीच्या काळापासून, कारण व्यंकट स्वामीच्या सगळ्या परंपरेशी माझा फार संबंध आहे, कारण माझ्या घरातले लोक त्या संबंध, त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या ह्याच्या टाळकरी म्हणून, तर ते म्हणायचे नाही, निळोबराय म्हणायचे. निळोबराय जगद्गुरु तुकाराम महाराज झाले तर तुका झाला असे कळस. आता फक्त भजन करा, सावकाश, बाकी काही नाही. आणि हा सकाळचा संप्रदाय आहे. आणि आज मला येता आलं, त्याच्या आग्रहामुळे येता आलं आणि मी सगळं विसरलो. म्हणजे माझे जन्मतारीख वगैरे मी म्हटलं ते सगळं विसरलो, कारण संतांचं दर्शन झालं, तुमचं दर्शन झालं आणि वेळोवेळी असे कार्यक्रम व्हावे. आणि यातून असा तुकाराम महाराज असं म्हणतात, विधी आणि निषेध धर्माचे दोन अंग आहेत, दोन अंग आहेत. जर तुम्हाला विधी कळला तर फार उपयोगाचा होत नाही, कारण निषेध कळला पाहिजे की हे करायचं नाही. आणि म्हणून आणि तुकाराम महाराजांनी वैदिक धर्माबद्दल बोलताना एक अभंग प्रसिद्ध आहे, वेदाचे गह्वर न कळे पाठका, अधिकार लोका गेरा नाही, विठोबाचे नाव सुलभ सोपारे, सारी एकच रे वशुंद. पुढे काय जाणत्या काय काय नाही, असंभव आहे मंत्रतंत्र काळ, येरुतून सकळ मूळजन. तुका म्हणे शेवट सांगता, विधी निषेध लोकला उच्छेद या झाला मार्गाचा. हा वैदिक मार्ग नष्ट झालेला आहे. कारण का, तो ज्या वेदात हा धर्म सांगितला त्या वेदाचा अर्थच कोणाला कळत नाही. म्हणजे ज्यांना वेद पाठ आहे त्यांना कळत नाही आणि बाकीच्यांना त्याचा अधिकारच नाही. म्हणून या कलियुगाचा धर्म काय आहे, विठोबाचे नाव सुलभ सोपारे, कारी एकसरे भवसुंद. दुसरं असं तुकाराम म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंड. आणि पुढे काय, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. संप्रदायाचा उद्देश आहे सर्व नामस्मरण सोडून जो काही धर्म म्हणून कर्मकांड, विधी, निषेध, नित्य नैमित्तिक कर्म सांगितलं याचं खंडन करणं आणि नामस्मरण हाच एक धर्म आहे.